नगरपालिकेचा नगराध्यक्ष पद असणाऱ्या व्यक्तीला साई संस्थांमध्ये विश्वस्त होण्याचा मान मिळतो। त्यामुळे यंदा अनेकांना शिर्डीचा नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती, परंतु नगराध्यक्ष पद आरक्षित झाल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचा हिरमोड झाला। आरक्षित नगराध्यक्ष पदासाठीही विखे गटातून अनेक इच्छुक होते, परंतु जयश्री थोरात यांना ही उमेदवारी देण्यात आली। जयश्री थोरात यापूर्वी शिर्डीच्या नगराध्यक्ष राहिल्यात। यावेळी विखे गटाने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली असून शिर्डीची निवडणूक शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगली आहे। काय सुरू आहे विखेंच्या शिर्डीत, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी श्यामल साबळे। शिर्डी नगर परिषदेवर गेली कित्येक वर्ष प्रशासक होता। त्यापूर्वी म्हणजे 2014 ला झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे हे काँग्रेसमध्ये होते। काँग्रेसमध्ये असताना या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 10, भाजपचे 3, शिवसेनेचा 1, मनसेचा 1 आणि 2 अपक्ष उमेदवार निवडून आले होते। परंतु विखे भाजपमध्ये आल्यानंतर नगराध्यक्ष पद हे भाजपच्या वाट्याला गेलं। काँग्रेसमधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी विखेंसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने विखे गटाचं म्हणजेच भाजपचं संख्याबळ 10 वरून 13 झालं। त्यावेळी विखे समर्थकांतून जगन्नाथ गोंदकर हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, तर मूळ भाजपचे कट्टर समर्थक शिवाजी गोंदकर हेही इच्छुक होते। शिवसेनेच्या अनिता जगताप यांनाही नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती, परंतु अखेरच्या क्षणी इतर दोन्ही उमेदवारांनी माघार घेत भाजपच्या शिवाजी गोंदकर यांना नगराध्यक्ष होण्याची संधी दिली। आता यावेळी विखे भाजपात असून नगराध्यक्ष पदही आरक्षित आहे। गेल्या वेळी भाजपचा नगराध्यक्ष होण्यासाठी इतरांची मदत घेण्याची वेळ आली होती, परंतु यावेळी विखे विरोधकांना व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहे। मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांनी शेवटच्या टप्प्यात गेल्या 2 दिवसांपासून शिर्डीत लक्ष घातले। प्रभागनिहाय बैठका व रॅलीला उपस्थित राहून विखे पिता पुत्रांनी शिर्डीतील कार्यकर्त्यात जोश भरलाय। शिर्डी नगरपालिकेत ऐतिहासिक विजय मिळविण्याच्या उद्देशाने रणनीती आखली जाते। गेल्या काही वर्षातील शिर्डीतील विखेंचे वाढलेलं वजन पाहता यावेळी शिर्डी नगर पंचायतीत विखे गट ऐतिहासिक विजय मिळवेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणाऱ्या जयश्री थोरात यांचा साधेपणाही लोकांना भावलेला दिसतोय। अध्यक्षपदाचा फॉर्म भरल्यावर दुसऱ्या दिवशी हातात पिशवी घेऊन आठवडे बाजारातील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। या व्हिडिओनंतर विखे कुटुंब सर्वसामान्यातील नेतृत्व गुणांना वाव देतंय अशा चर्चा राज्यभर रंगल्या। शिवाय राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादावरही विखेंनी शिर्डीत घातलेली सुखद फुंकर ही चांगली चर्चेत राहिली। ओबीसी समाजाच्या व अपक्ष उभ्या असलेल्या महिला उमेदवारासाठी भाजपच्या मराठा समाजाच्या उमेदवाराने येथे माघार घेतली। या प्रकरणात माजी खासदार सुजय विखेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साक्षी ठेवत हा निर्णय घेतला। सुजय विखेंच्या या निर्णयाचीही चांगली चर्चा झाली। भाजपच्या उमेदवाराची माघार घेत राज्यात व शिर्डीत सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाच्या विखारी प्रचाराला भाजप व विखेंनी तिलांजली दिली। हा एक आदर्श निर्णय समजला गेला। विखे कुटुंबाच्या याच निर्णयाची छाप सध्या शिर्डीतील पालिका निवडणुकीत स्पष्ट दिसतेय। सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या विखे कुटुंबामुळे शिर्डीत गेल्या काही वर्षात कोट्यवधींची विकास कामे झाली। शिवाय शिर्डी शांत व स्वच्छही झाले। शिर्डीत दवाखाने, रस्ते, वीज, पथदिवे, स्वच्छता, ड्रेनेज या बाबतीत लक्षणीय बदललं। MIDC मंजूर झाल्यानंतर राहता व शिर्डी परिसरातील तरुणांच्या रोजगारांचा प्रश्नही सुटणार आहे। या सगळ्या विकास कामांमागे विखे कुटुंब असल्याने यावेळी शिर्डी पालिका निवडणुकीत विखे गटाचा ऐतिहासिक विजय होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मित्रांनो, शिर्डी पालिकेत विखे गटाला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।